नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, बऱ्याच जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खायची सवय असते ना, तर आज आपण अशीच पौष्टिक अशी बेसनची बर्फी करत आहोत बरं का. तेही साखरेचा वापर न करता गूळ वापरून करणार आहोत. अगदी मस्त खुसखुशीत होते. चला मग ही नेमकी कशी बनवायची, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बेसन बर्फी करत असल्यामुळे आपल्याला हवं बेसन. तर इथं मी घरी दळलेलं बेसन घेत आहे. अगदी तुम्ही विकतचं घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता घरी कसं बेसन करायचं? आपली चणा डाळ जी असते ना, ती दुकानात आणायची, ओल्या कोरड्या कपड्याने थोडीशी ना पुसून घ्यायची आणि नंतर जर अशी ऊन असलं तर सुकू शकता किंवा अगदी घरघंटीवर किंवा गिरणीतनं दळून आणू शकता. तुमचं बेसन इथं तयार झालं किंवा चणा डाळीचं पीठ तुमचं तयार झालं. तर आता इथं 2 कप इतकं बेसन पीठ घेतलेलं चाळून घेतलं आहे बघा. चाळून घेतल्यामध्ये मुळे का नाही त्याच्या गुठळ्या वगैरे ना सगळ्या मोडल्या जातात. त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आता आज आपण ही बर्फी करण्यासाठी गुळाचा वापर करणार आहे. तर त्याच्यासाठी इथं ना काळा गूळ घेतला आहे, जो की केमिकल विरहित असतो बघा. आता तो इथे 1 कप घेतला आहे, कारण 2 कप बेसन पीठ घेतलं ना त्याच्यासाठी. गूळ हा खिसून घेऊ शकता किंवा बारीक हा चिरून घेऊ शकता. शिवाय गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजेच की साखर सेम घ्यायची आहे. 2 कप बेसनसाठी 1 कप साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला. आता इथं घेतलेलं आहे तूप. तर साजूक छान घट्ट तूप पाऊण कप इतकं घेतलेलं आहे. एकूण किती तूप लागतं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. चला आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवली बघा आणि चाळून घेतलेलं सर्व बेसन घालून घेतलं आहे. बेसन अगोदर आपल्याला हे कोरडंच भाजून घ्यायचं आहे बघा. म्हणजे ना लवकर भाजलं जातं बेसन, त्यामुळे असं कोरडं भाजल्यामुळे. थोडा वेळ बेसन भाजून झालं ना, अगदी 4 ते 5 मिनटं मंदच भाजायचं आहे बरं का. मग आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तूप. तूप एकूण सगळं घालायचं नाही, थोडं थोडं करून आपण घालूयात तूप. आता तुम्हाला इथं मात्र वेळ लागू शकतो बरं का हे बेसन भाजण्यासाठी. बाकी दुसरी जास्तीची मेहनत ह्याच्यामध्ये काही नाही, पण जरा बेसनच भाजायला वेळ लागतं. गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे. बिलकुल पण तुम्हाला गॅस वाढवायचा नाही. फास्ट गॅसवरती भाजलात तर लगेच बेसन भाजलं जाईल, पण चव तितकीशी येणार नाही. त्यामुळे ही खास महत्त्वाची टिप्स लक्षात घ्यायची आहे. आणखीन इथं तूप घातलेलं आहे बघा, साधारण एक 2 ते 3 चमचे आणि आणखीन इथं परतून घेतलं आहे. आता राहिलेलं संपूर्ण तूप इथं घातलेलं आहे. म्हणजे जेवढं पाऊण कप इतकं तूप घेतलं होतं ना, तेवढं सगळं आपल्याला लागलेलं आहे बघा. अगदी तुमचं तूप हे पातळ असेल ना, तर 1 कप तुम्हाला लागेल. आता इथं माझं घट्ट तूप होतं म्हणून पाऊण कप इतकं तूप लागलं. आता काय आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे. जवळजवळ हे बेसन भाजण्यासाठी ना 14 ते 15 मिनटं बरोबर इतके लागतात बघा. आता बघा हे जसं चांगल्या प्रकारे मिसळत जाईल ना, तसं ना हे पातळ होत चाललंय बघा. वरून अजून बिलकुल तूप घातलेलं नव्हतं. पण हे अगोदरचं जे तूप होतं ना, ते चांगल्या प्रकारे ह्याला सुटलेलं आहे बघा. आता सतत हे हलवत राहूया. जवळजवळ 7-8 मिनटं इथं बघा परतून झालंय आणि हलका तांबूस रंग आलाय बघा. आता याच्यामध्ये घालायचा रवा. तर रवा साधारण एक पाव कप इतका घातलाय बघा. म्हणजे ना अजून आपलं बेसन भाजायचं आहे. त्याच्याबरोबर आपला रवा पण भाजला जाईल ना, म्हणून इथं रवा घालायचा आहे या स्टेपला. सुरुवातीलाच रवा घालायचा नाही. रवा घातल्यानंतर बघा हे चांगल्या प्रकारे फुलून वर आलंय. आता दोन्ही आपल्याला आणखीन एक 5-7 मिनटं ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मस्त तांबूस रंगसपर्यंत. आता बघा तुम्हाला अगोदरपेक्षा रंग चांगला तांबडा झालेला दिसत असेल, डार्क तांबडा. म्हणजे रवा जे बेसन आहे ना आपलं चांगल्या प्रकारे इथं भाजलेलं आहे बघा. आता काय करायचं, इथं पाण्याचा जरा शिंतोडा द्यायचा हबका असा, अगदी दुधाचा देऊ शकता. ह्यानी काय होतं, आपण जी बर्फी बनवत आहोत ना ती छान दाणेदार खुसखुशीत अशी होते. अगदी रवा वापरल्यामुळे पण छान टेक्स्चर, चवीला छान लागते बर्फी बरं का. अगदी रवा नसेल वापरायचा, नाही वापरत तरी चालेल. आता बघा हबका मारल्यानंतर पुन्हा हे चांगल्या प्रकारे इथं परतून घेतलेलं आहे. म्हणजेच की हलवून घेतलेलं आहे. मस्त रंग आला आहे. आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. ह्या स्टेपला इथं हे भाजलेलं आहे. आता फ्लेवरसाठी याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मी वेलची पावडर घातलेली आहे. चवीसाठी थोडंसंच मीठ घालायचं. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं का नाही, त्याची चव आणखीन वाढते बरं का. आता हे मिसळून घ्यायचं. म्हणजे चांगल्या प्रकारे ना मिसळली जाते आपली वेलची पूड वगैरे. आता आपण जो बारीक चिरलेला गूळ होता ना, तो घालून घ्यायचा आहे. गूळ इथं 1 कप घेतलेलाच आहे. गॅस बंद आहे बरं का, नाहीतर गूळ पातळ होऊन हे मिश्रण पातळ होईल म्हणून. आता आपल्याला गूळ घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. गॅस मात्र बंद करायचा आहे खाली बरं का, नाहीतर हे बर्फीचं मिश्रण ना कडक होईल. आपली खुसखुशीत ही बर्फी होणार नाही, कारण गुळाला जास्त उष्णता लागली का तो कडक होतो त्यामुळे. मस्त रंग आलाय बघा गूळ घातल्यानंतर आणि अगदी किती टेक्स्चर तुम्हाला छान दाणेदार दिसत आहे बघा इथे. बेसन चांगलं भाजल्यामुळे गरम होतं बघा. त्याच्यामध्ये गूळ घातल्यानंतर ना अगदी चांगल्या प्रकारे वितळलेला आहे बघा. गुळाचा जरासुद्धा मोठा तुकडा वगैरे राहिलेला नाही किंवा खडा राहिलेला नाही. एक चांगला ह्याचा असा गोळा झालेला आहे. आता काय करायचं, लगेच आपल्याला बर्फीसाठी ना हे थापून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच. तर इथं खाली एक ताट घेतलं आहे आणि ताटाला ना इथं तूप लावून घेत आहे. अगदी तुमच्याकडे चौकोनी केक टीन असेल किंवा चौकोनी ट्रे वगैरे असेल ना, त्याला तुम्हाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तर इथं मी तूप लावून घेतलेलं आहे बरं का. आणि आता आपण जे मिश्रण केलेलं होतं गरम गरम तेच ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे.
आणि थापून घेऊयात. आपण बर्फी करणार आहोत. शिवाय तुम्हाला ह्याचे पेढे कसे करायचे ना ते सुद्धा मी दाखवते. त्याच्यासाठी इथं मिश्रण ना थोडंसं बाजूला ठेवलं आहे बघा. आता काय करायचं, हे जे ताटात मिश्रण घातलं आहे ना ते हलकं असं आपण थापून घेणार आहोत. आपण बर्फी करणार आहोत ना, म्हणून इथं मी चौकोनी ह्याला आकार देत आहे बघा. अगदी उलताना आणि सहजपणे द्यायला येतो. पण तुमच्याकडे ट्रे असेल तर मात्र तुम्हाला बिलकुलसुद्धा जास्त त्रास किंवा अशी झंझट करावी लागणार नाही. ट्रे हा चौकोनी असतो, लगेच थापला की चौकोनी आकाराच्या वड्या होतात. आता इथं उलताना मी आकार दिला आणि नंतर आपली जी वाटी असते ना घरातली, खाल्ल्या बाजूला सपाट असते बघा, त्याने असं एकसारखं छान थापून घेतलं बघा. म्हणजे वरनं छान एकसारखी चमक येईल, शाईन येईल आपल्या बर्फीला म्हणून. अगदी स्पॅच्युलाने जरी करायला गेलात तरीसुद्धा सहजपणे करायला येतं. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे करून घ्यायचं आहे बरं का. आता ह्याच्यावरती ना ही बर्फी छान दिसावी म्हणून इथं थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालते. जसे की काजू, बदाम, पिस्ता ह्याचे काप घालत आहे अगदी बारीक कट करून. नाही घातलात तरीसुद्धा चालेल, पण दिसायला बर्फी कशी छान ॲट्रॅक्टिव्ह दिसते का नाही म्हणून घातलेलं आहे. आता वरून थोडं स्पॅच्युलाच्या मदतीने असं दाबून घेऊयात, म्हणजे जे ड्रायफ्रूट आहेत ना ते चांगल्या प्रकारे चिटकले जातील म्हणून. आता आपल्याला ना हे थंड करून घ्यायचं आहे, कारण खूप गरम आहे का नाही म्हणून. गरम असताना वड्या पाडायला गेलात तर वड्या पडल्या जाणार नाहीत. थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. तर हे जरा बाजूला ठेवूयात. आणि कढईमध्ये जे मिश्रण होतं ना तोपर्यंत हे थंड झालं आहे बघा, अगदी मऊ आहे. आता ह्याचे छोटे छोटे पेढे कसे करायचे दाखवते. अगदी पेड्यांचा साचा असेल तर अतिउत्तमच बरं का. पण इथं बघा अगदी छोटे छोटे असे ना लाडू करत आहे मी, आणि चपटं करायचं आणि नंतर ह्याला पेड्यासारखा आकार द्यायचा. वाव, बघू शकता इथं तुमचा हा बेसनचा पेढा तयार झाला. गूळ वापरल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. वरून थोडेसा हा पेढा छान दिसावा म्हणून इथं तुम्ही काजू, बदाम किंवा पिस्ताचा असा वर काप लावू शकता. म्हणजे दिसायला हे पेढे ना आणखीन छान दिसतील. बघा, छोट्या मोठ्या घरामध्ये आपले सारखे कार्यक्रम होत असतात. मग बाहेरची मिठाई कशाला आणायची, तुम्ही घरच्या घरी अशी मिठाई बनवू शकता. बाहेर कशी भेसळयुक्त असते, कशी केली माहीत नसते आपल्याला, पण घरच्या घरी तुम्ही स्वच्छतेची काळजी घेऊन नक्कीच करू शकता. आणि करायला काय अवघड आहे हो. आणि साहित्य तर किती घरातलंच आहे. बेसन, गूळ आणि तूप इतकंच साहित्य आहे. आणि अगदी जवळजवळ सांगायला गेलं तर 15 ते 20 मिनिटामध्ये बनवून तयार होते. आता पेढे सगळे करून झाले आणि तुम्हाला इथं मोडून दाखवला. बघा, चिकट बिलकुल झालेला नाही, अगदी छान पेढा झालेला आहे. मस्त. ह्याच्यामध्ये मावा खवा आपण वापरलेला नाही तरी देखील. तोपर्यंत हे बर्फीचं जे मिश्रण होतं ना ते थंड झालं आहे बघा. बोट लावून बघायचं, चांगल्या प्रकारे सेट झालं आहे असं वाटलं की मग आता आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत. आता तुम्ही ह्याच्या ना डायमंड शेपमध्ये जशी काजू कतली असते त्या आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. पण इथं मी चौकोनीच ह्या वड्या कापून घेत आहे बघा. छोट्या छोट्याच इथं कापल्यात, जेणेकरून ना अगदी आपल्याला त्या प्रसादामध्ये वगैरे वाटायचे असतील ना तरीसुद्धा एकदम उत्तम असा पर्याय आहे बघा. आणि आपले बघा 2 कप बेसनामध्ये ना इतकी सारी बर्फी आणि शिवाय पेढे पण तुम्हाला दाखवलेच तेवढे पेढे झालेत. आणि बर्फी पण तशीच खुसखुशीत झाले, चिकट चिवट किंवा अगदी मऊसूत अशी नाही, मस्त दाणेदार खुसखुशीत झाले. वाव, आता ज्यावेळेस इथं मी काढते त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल. आकार बघा किती सुंदर या वडीला आलेला आहे. मस्त निघल्या जातात, सुटल्या जातात चौकोनी बघा. बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त सांगितलेलं प्रमाण जे आहे परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही घेऊन करू शकता. पण ही बर्फी आपण गुळापासून केली, पण तुम्हाला जर साखरेपासून करायची असेल तर कशी करायची माहिती आहे का. जे बेसनचं मिश्रण आपण तुपानंतर भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक केलेली पिठी साखर घालायची. जर तुम्ही गरम मिश्रणामध्ये पिठी साखर घातली तर खूप मिश्रण पातळ होईल साखर घातल्यामुळे. ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे. आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून बर्फी केली तरीसुद्धा बिलकुल कडक झालेली नाही, मस्त खुसखुशीत झाले बघा. तुम्हाला इथे मोडून दाखवते, अंदाज आलाच असेल. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडलास तर पटकन एक लाईक करायला विसरू नका. हो, व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.